नमस्कार. आज आपण शिकणार आहोत चॅप्टर नंबर 5 8 स्टँडर्डचा एक्सपान्शन फॉर्म्युला. तत्पूर्वी आपण बघूया 7 स्टँडर्डचे फॉर्म्युलेस होते बघा. नंबर फर्स्ट आहे a+b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a²+2ab+b². सेकंड फॉर्म्युला a-b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a²-2ab+b². बघा हा प्लस होता म्हणून फॉर्मॅट तुमचा प्लसमध्ये आला. हा मायनस साईन म्हणतो तर सुरुवातीला तुमचं मायनस साईन आलं. थर्ड बघा a² - b² इज इक्वल टू a-b a+b. आता आपण 8मध्ये आहोत. 8 स्टँडर्डचे फॉर्म्युले बघा. फर्स्ट फॉर्म्युला आहे तुमचा x+a फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट x+b इज इक्वल टू x² फर्स्ट ब्रॅकेटमध्ये बघा काय a+b आणि ज्याची तुम्ही ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनची प्रोसिजर होईल त्याच नंबर्स तुम्ही काय करा मल्टिप्लिकेशन करा. फॉर एक्झाम्पल बघा आता एक्झाम्पल तुमचं x+3 आहे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय तुमचा x+2 आहे. जर तुमचा पॉझिटिव्ह 3 आहे हा तो a कन्सिडर करा आणि जो b आहे तुमचा तो तुम्ही 2 घ्या. बघा फॉर्म्युल्यानुसार x² जो आहे सुरुवातीची टर्म हॅज इट इज घ्या प्लस ब्रॅकेटमध्ये काय a+b. आता a+b कोण आहे आपला 3+2 आणि त्यांचं तुम्ही ॲडिशन करणार त्याच नंबरचं काय करणार तुम्ही मल्टिप्लिकेशन मीन्स 3 × 2. एक्झाम्पल सोल्युशन मिळणार तुम्हाला x² + 3 + 2 मिळणार 5 मीन्स 5x + 3 2 = 6. फायनल आन्सर बघा x² + 5x + 6. सेकंड आपण एक्झाम्पल घेऊ. सपोज सेकंड एक्झाम्पल घेतलं बघा x+3 आणि आता घेतलं मी x-2. सेम x+a + a तुमचा +3 असेल आणि b तुमचा -2 असेल मीन्स x² + a + b आहे. आता तुम्ही काय घ्या 3 - 2 घ्या 3 - 2. इथं मायनस साईन का आलं कारण की इथं 2ला कोणतं साईन रिप्रेझेंट केलं आहे मायनस म्हणून इथं -2 आलं. x ॲज इट इज 3 - 2 यांचा नंबरचं मल्टिप्लिकेशन घ्या 3 × -2 x² 3 - 2 आन्सर येईल 1 x 3 2 = -6 कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह आन्सर मल्टिप्लिकेशन तुमचं मिळेल निगेटिव्ह. थर्ड रँडमली एक्झाम्पल घेऊ. x आता -3 घेऊ आणि इथं x+2 घेऊ. बघा आता x² ॲज इट इज इथं प्लस पण ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये बघा काय येणार तुम्हाला -3 + 2 ब्रॅकेट कंप्लीट x प्लस -3 × 2. आता बघा x² हा प्लस ॲज इट इज -3 + 2 आन्सर येईल -1x आणि 3 2 = -6. आता बघा प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन येईल तुमचं मायनस मीन्स x² - 1x -6. फोर्थ बघा सपोज एक्झाम्पल घेतलं x-3 x-2. आता बघा x² प्लस ब्रॅकेटमध्ये -3 -2 येईल कारण बोथ मायनस मायनस आहे ब्रॅकेट कंप्लीट x प्लस -3 × -2 ज्यांचं जे साईन होतं ते असं ॲज इट इज घेणार मीन्स x² प्लस ब्रॅकेट प्लस ॲज इट इज ठेवा -3 -2 आन्सर येईल -5. वाय -5 बोथ आर मायनस साईन मीन्स बोथ आर सेम साईन असं तुम्ही ॲडिशन करा आणि त्या नंबरचं साईन द्या. बोथ निगेटिव्ह म्हणून आपण निगेटिव्ह साईन दिलं. x ॲज इट इज आणि 3 2 मायनसचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह मिळणार 6 x² + -5x + 6. आता आपण एक्झरसाइज सॉल्व करू. आता बघा प्रॅक्टिस आहे 5.1 त्यातला फर्स्ट एक्झाम्पल आहे a+2 a-1. आपण पहिल्यांदा काय करू फॉर्म्युला आपण चेक करू काय आपला. आता फॉर्म्युल्यानुसार बघा काय येईल पहिले x+a नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये येईल तुमचं x+b इज इक्वल टू x² प्लस ब्रॅकेटमध्ये येईल a+b ब्रॅकेट कंप्लीट x प्लस ab. आता आपलं एक्झाम्पल काय a+2 आणि a-1. आता बघा तुमचा इथं a आहे a मीन्स व्हॉट x आहे मीन्स a² ब्रॅकेटमध्ये काय येणार तुमचा 2 - 1 a + 2 × -1
तर मिळणार ए स्क्वेअर, 2 - 1 मिळणार 1 मीन्स ए, 2 1 जा -2. सेकंड एक्झाम्पल बघू काय येईल. m-4 m+6 सोल्युशन बघा काय मिळणार तुम्हाला. फॉर्म्युला x + a x + b इज इक्वल टू x² + a + b ब्रॅकेट कंप्लीट x + ab. आता a कोण आहे आपला x² प्लस ब्रॅकेटमध्ये मिळणार -4 + 6 ब्रॅकेट कंप्लीट x प्लस -4 × 6 x² -4 + 6 मिळणार +2 x आणि 4 6 जा 24. थर्ड एक्झाम्पल बघा. p + 8 p - 3 p² प्लस ब्रॅकेटमध्ये 8 - 3 ब्रॅकेट कंप्लीट p प्लस 8 × -3 p² 8 - 3 मिळणार 5p आणि 8 3 जा 24. तर मायनस काय आलं प्लस मायनस. फोर्थ एक्झाम्पल बघा. 13 + x 13 - x तर 13 आता बघा इथं 13 आहे, जो सुरुवातीची टर्म असते तो आपला x² असतो. मी इथं मिळणार 13² प्लस ब्रॅकेटमध्ये a + b म्हणजे x - x ब्रॅकेट कंप्लीट 13 प्लस x × -x 13चा स्क्वेअर 169 प्लस x - x कॅन्सल मीन्स 0 मिळेल. 0 × 13 पण तुमचं 0 मिळेल आणि x × x -x² हे तुमचं फायनल आन्सर असेल. फिफ्थ क्वेश्चन बघा. 3x + 4y आणि 3x + 5y. आता हा सुरुवातीची टर्म तुमची x² आहे मीन्स 13x² प्लस ब्रॅकेटमध्ये येईल 4y + 5y ब्रॅकेट कंप्लीट 3x प्लस 4y × 5y 3चा स्क्वेअर 9 1चा स्क्वेअर x² प्लस 4y + 5y आन्सर येईल 9y × 3x प्लस 4 5 जा 20 आणि y × y y². 9x² प्लस 9 3 जा 27 आणि y × x xy प्लस 20y². बघा एक्झाम्पल नंबर 6 असेल ते 9x - 5t 9x + 3t हे तुम्हाला होमवर्कसाठी असेल. जो 9x आहे बघा त्याला x कन्सिडर करा, 5t आणि 3t तुम्ही ab कन्सिडर करा. आता बघा 7 नंबरचं एक्झाम्पल थोडंसं डिफिकल्ट आहे. m + 2/3 आहे आणि m - 7/3 आहे. जो स्टार्टिंगचा m आहे अगेन तो x कन्सिडर करा आणि 2/3 7/3 तुम्ही ab कन्सिडर करा. फॉर्म्युलानुसार काय येईल x² + a + b ब्रॅकेट कंप्लीट x + ab. आता जो तुमचा x आहे तो तुमचा m आहे, a तुमचा 2/3 अगेन जो x आहे तो m आहे आणि b आहे तो तुमचा 7/3 आहे. आता फॉर्म्युलानुसार आपण लिहिण्याचं ठरवलं तर कसं होईल बघा. xचा स्क्वेअर मीन्स तुमचा येईल mचा स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये बघा a + b आहे. तुमचा a कोण आहे 2/3 - 7/3 ब्रॅकेट कंप्लीट x आहे, x कोण तुमचा m प्लस ह्या दोघांची ॲडिशन आपण करतो यांचंच काय करायचं मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट m² ॲज इट इज येईल प्लस आता बघा यांचा बेस सेम आहेत म्हणून ही टर्म एकदाच लिहा 2 - 7/3 m प्लस आता मल्टिप्लिकेशन करताना समोरासमोर करायचं. 2 7 जा 14 आणि 3 3 जा 9 m². 2 - 7 आहे म्हणून मायनस येईल आन्सर, कारण मोठ्याचं साईन द्या, सबट्रॅक्शन करा अपोजिट साईन असल्यावर. तर 2ला पॉझिटिव्ह साईन आहे, 7ला निगेटिव्ह साईन आहे, तर अपोजिट साईन आलं म्हणून आपण सबट्रॅक्शन करून मोठ्या नंबरचं साईन देऊ मीन्स -5/3 m
मायनस प्लस मायनस मायनस तर येईल -14/9. हे तुमचं फायनल आन्सर. 8 नंबरचं बघा, इथं x + 1/x आहे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये x - 1/x. सेम फॉर्म्युला आपला काय आहे, x + a x + b = x² + a + b ब्रॅकेट कंप्लीट x + ab. एक्झाम्पल बघा, x + 1/x आणि x - 1/x मीन्स एक्सचा स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये a + b 1/x - 1/x ब्रॅकेट कंप्लीट x + 1/x इंटू -1/x. x² 1/x - 1/x कॅन्सल का, तर आपण बघा 2 - 2 आन्सर का लिहितो आपण 0. सेम ॲज इट इज आहे. 1/x - 1/x 0. 0ने कोणत्या नंबरला मल्टिप्लाय करा तुम्हाला आन्सर 0च मिळणार. आणि इथं 1 × 1 -1 इथं मायनस साईन आहे आणि x × x x² हे तुमचं फायनल आन्सर असेल. 9 नंबर बघा, 1/y + 4 आणि 1/y - 9. हे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी असेल. हे सॉल्व करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आन्सर काय मिळालं. पुढचा पार्ट 2मध्ये आपण चेक करू. 5 पॉईंट एक्झरसाइज जे आहे 5.2 ते आपण सॉल्व करूया.